राज्यातील उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। हवामान विभागाने काही भागांसाठी पावसाचा इशारा दिलाय। माहितीनुसार कोकण पट्टा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये हवामानात अचानक बदल होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता सांगितली जाते। 30 ते 50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात। काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असल्याचं म्हटलं जात आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून उष्णतेची लाट जाणवत होती। आता या पावसामुळे तापमानात काही अंशी घट होऊन नागरिकांना दिलासा मिळेल असा अंदाज सांगितला जातोय। सोबतच शेतकऱ्यांनी सुद्धा या बदलत्या हवामानाचा विचार करून खबरदारी घ्यावी आणि वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिकांचं नुकसान देखील होऊ शकतं, त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी असा सल्ला देण्यात येतोय। 30 मार्च पासून महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी देखील सतर्क राहावं। आज महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय।